तुम्हारी तस्वीर के सहारे मौसम कई गुजारे, मौसमी ना समझो पर इश्क को हमारे, नजरों के सामने मैं आता नहीं तुम्हारे, मगर रहते हो हर पल मंजर में तुम हमारे। गर इश्क से है मिलो फिर दर्द से क्या गिला, इस दर्द में जिंदगी खुशहाल है, ये दूरियां फिलहाल है। तुम्ही विचार करत असाल ना की स्पिरिच्युअल चॅनल आहे आणि अचानक गाणं काय गायला लागलं, राईट? तर आजचा माझा सब्जेक्ट जो आहे, विषय जो आहे तो आहे प्रेम, लव. ओके, तर प्रेमामधलाच एक भाग असतो तो म्हणजे विरह. सो ते विरह गीत मी गायलं, कारण मोस्ट ऑफ आत्ता बरेच जण या प्रसंगातून जात आहेत, विरहामध्ये, सेपरेशनमध्ये आहेत. आणि खूप वेळा असा विचार पण येतो की आता बास झालं, किती दिवस वेगळं राहायचं, किंवा व्हॉट एव्हर जे काही सिच्युएशन आहे, जे काही प्रॉब्लेम आहेत लाईफमधले, त्याच्यामुळे असं झालं आहे की आपण आपल्या लव्ह वनपासून थोडंसं सेपरेट आहोत किंवा लांब राहावं लागत आहे. काहींना काही परिस्थिती मजबूर करते, काहींना काही म्हणतात ना की पर्सनल लाईफमध्ये फॅमिली इम्पॉर्टन्स आहे, सो फॅमिलीला इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. सो त्याच्यामुळे अशा बऱ्याच कारणं असतात की ज्याच्यामुळे सेपरेशन येतं लाईफमध्ये. दोन प्रेम जे दोघं प्रेम करतात त्या व्यक्तींमध्ये. तर हा एक पार्ट झाला. तर आजचा माझा जो विषय आहे तो म्हणजे लव. व्हॉट इज लव? प्रेम म्हणजे काय असतं नक्की? तर जे मला समजलं आहे त्यासाठी मी तुम्हाला आज हा एक छोटा नाही होणार, बऱ्यापैकी मोठा व्हिडिओ बनवेल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही जी कॅन्डल आहे ही आहे पिंक कलरची. सो इट्स अ लव कॅन्डल. तुम्हाला तुमच्या म्हणजे लव वनपासून तुम्ही दूर राहताय, तर तुम्ही त्यांच्यासाठी प्रे करत असाल तर तुम्ही ही कॅन्डल तुमच्याकडे यूज करू शकता. कोणत्याही पिंक कलरची कॅन्डल तुम्ही यूज करू शकता. किंवा कुणाबद्दलही थँकफुल वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही ही कॅन्डल यूज करू शकता ग्रॅटिट्यूडमध्ये राहण्यासाठी. आणि ही कॅन्डल आहे ती म्हणजे सेल्फ लवसाठी. तर आजचा माझा जो विषय आहे तो आहे लव. लव म्हणजे प्रेमाची व्याख्या असं आपण देऊ शकत नाही, कधीच कोणी देऊ शकत नाही, कारण प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या ही वेगवेगळ्या पद्धतीने असते. त्यांच्या अनुभवानुसार किंवा त्यांच्या विचारसरणीनुसार प्रेमाची व्याख्या ठरली जाते. सो आपण असं सांगू शकत नाही की अमुक एक म्हणजे प्रेम, तमुक एक म्हणजे प्रेम. सो मला जे वाटतं माझी जी विचारसरणी आहे ते मी तुमच्याशी शेअर करते. तुम्हाला पटलं तर नक्की बघा. ओके, तर प्रेम म्हणजे काय असतं की एखाद्या प्रेमामध्ये पण दोन प्रकार आहेत. तर पहिल्यांदा आपण प्रेम कसं असतं हे बघूया. प्रेम म्हणजे काय असतं की तुम्ही सतत दुसऱ्याला देणं, दुसऱ्याची काळजी करणं. अनकंडिशनल लवमध्ये ऑपरेट करायला लागतं. अनकंडिशनल लव म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही कंडिशन नसते. समोरच्या व्यक्तीने रिस्पॉन्स दिला नाही दिला डझंट मॅटर. जसं हिंदी पिक्चर्समध्ये बोललं जातं की एक तरफा प्यार की मतलब ताकद ही कुछ और होती. तर दॅट सेन्स असं मी म्हणणार नाही, पण एकच आहे की अनकंडिशनल लव म्हणजे त्यामध्ये कोणतीही अपेक्षा नसते दुसऱ्या व्यक्तीकडनं. तसंच प्रेम जर तुम्ही करता आलं तर त्याला प्रेम म्हणतात माझ्या भाषेमध्ये. अनकंडिशनल लव असतं. आणि त्याचं उदाहरण बघितलं तर आपण आई आणि तिचं बाळ जे काही असतं त्याच्यामध्ये जे प्रेम असतं त्याला अनकंडिशनल लव म्हणतात. कारण कितीही लहान मुलगा असो, लहान मुलगी असो, आईकडे त्याचा जो हट्ट आहे तो पुरवला जातो आणि आई तिच्या अपत्यासाठी वाटतील त्या गोष्टी करते, कोणतीही अपेक्षा न ठेवता.
यामध्ये वडीलसुद्धा येतात. असं माझा काही आक्षेप नाही आहे की वडील ट्रू लव करत नाहीत, असतं. तर अनकंडिशनल लव म्हणजे ज्याच्यामध्ये काहीही कंडिशन नसतात. तर प्रेमामध्ये कसं असतं की आपल्याला वाटतं प्रेम म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीला भेटणं, एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणं, त्याला बघून हृदयाची धडधड वाढणं, किंवा जसं पिक्चरमध्ये दाखवतात वारं येणं, वायलिन वाजणं, तसं काही नसतं. त्याला प्रेम म्हणत नाही, त्याला अट्रॅक्शन म्हणतात, अफेक्शन म्हणतात. त्याच्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीकडनं पण रिस्पॉन्सची तुम्हाला अपेक्षा असते, तर त्याला कंडिशनल लव म्हणतात, त्याला अनकंडिशनल लव म्हणत नाही. सो जसं मी तुम्हाला सांगते की अनकंडिशनल लव कुणाचं आहे, तुम्हाला कोणतं उदाहरण दिसतं? जेव्हा मी अनकंडिशनल लवबद्दल विचार करते त्यावेळी मला एक उदाहरण सारखं डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे राधाकृष्ण. कारण कधीही तुम्ही बघा की राधाकृष्णाला प्रेमाच्या बाबतीमध्ये वरती मानलं जातं, कारण त्यांचं जे प्रेम होतं ते एकदम नॅचरल आणि त्याच्यामध्ये वासना नव्हती, त्याच्यामध्ये कोणती अपेक्षा नव्हती, एक फक्त साथ होती, न बोलता, न काही अपेक्षा करता प्रत्येक वळणावर एकमेकांची साथ असणे. त्याला आपण बोलतो निरपेक्ष प्रेम, म्हणजेच अनकंडिशनल लव. असं प्रेम जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आधी पहिल्यांदा सेल्फ लवमध्ये ऑपरेट करायला लागतं तुम्हाला. म्हणजेच काय की सेल्फ लव म्हणजे काय, तर प्रेमामध्ये 2 प्रकार सांगितलं मी, अनकंडिशनल लव आणि दुसरं म्हणजे सेल्फ लव. सेल्फ लवचं तर माझ्याकडे पूर्ण कोर्स आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सेल्फ लव म्हणजे काय की तुम्ही स्वतःला सगळ्यांपेक्षा वरती मानायला पाहिजे. म्हणजे सेल्फिशनेस नाही, कारण बऱ्याच वेळा सेल्फ लवचा मिनिंग सेल्फिशपणा घेऊन त्याचा विपरीत परिणाम होतो. तसं नाही करायचं. सेल्फ लवमध्ये ऑपरेट करताना तुम्ही स्वतःच्या इच्छांना न मारता स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे, स्वतःला एक योग्य पूर्ण स्ट्रक्चरमध्ये आणणे किंवा एक स्वतःचं डिसिप्लिन, सेल्फ डिसिप्लिनमध्ये येणे, त्याला सेल्फ लवमध्ये ऑपरेट करणं म्हणतात. छोटंसं उदाहरण सांगते म्हणजे तुम्हाला समजेल, कारण सेल्फिशपणा कुठला आणि सेल्फ लव म्हणजे काय यामधला एक छोटासा डिफरन्स सांगते. आता मी हे काही स्क्रिप्ट घेऊन नाही आलं, म्हणजे मी काही पूर्वतयारी करून बसले नाही आहे, त्यामुळे कदाचित काही गोष्टी एकमेकांना तुम्हाला असं वाटेल विषय काही भरकटतोय का काय, पण तसं नाही. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी रिलेटेडच आहेत, कारण या सगळ्या ह्युमन फिलिंग्सच आहेत ज्या आपण वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करतो. तर फर्स्ट म्हणजे सेल्फिशनेस कसा असतो आणि सेल्फ लव कसं आहे याचं एक छोटंसं उदाहरण सांगते. तुम्ही फॅमिली डिनरला गेलाय बाहेर, सगळी फॅमिली एकत्र आहात. सेल्फिश लोक जी असतात ती काय करतात, म्हणजे तुम्ही एक उदाहरण बघूया की तुम्ही सगळ्यांनी जेवण झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही इन सेन्स ती फॅमिली जेवण झाल्यानंतर एक आईस्क्रीम ऑर्डर करता सगळ्यांसाठी डिशेसमध्ये. तर जो सेल्फिश व्यक्ती असतो तो काय करतो की त्याला जे हवं आईस्क्रीम ते तो सगळ्यांसाठी ऑर्डर करायला सांगतो, राईट. आणि सेल्फ लवमध्ये जे ऑपरेट करतात ते व्यक्ती कसे वागतात, तर त्यांना जे हवं आहे तो फ्लेवर ते स्वतःसाठी मागवतात, इतरांच्या पद्धतीमध्ये. सो सेल्फिशनेस म्हणजे मी जे आहे तसंच तुम्ही वागलं पाहिजे, अशा पद्धतीचं नेचर असतं. आणि सेल्फ लवमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने वागायला मोकळे आहात, फक्त मी तुमच्या पद्धतीने वागणार नाही, जे मला आवडतं त्या गोष्टी मी करणार. गॉट इट? इतक्या सिम्पल म्हणजे अर्थ आहे सेल्फ लवचा. तरीही काय होतं की प्रत्येकजण, म्हणजे स्त्री असो पुरुष असतो, स्वतःसाठी जगायला विसरतात लोक. त्यामुळे ते अनकंडिशनल लवमध्ये ऑपरेटच करू शकत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता, तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला शिकता, स्वतःसाठी काहीतरी गोष्टी करायला शिकता, स्वतःला सेल्फ टाईम देता, त्याच वेळी तुमच्याकडे इतकं प्रेम असतं की तुम्ही दुसऱ्यांना ते प्रेम देऊ शकता, कारण तुम्ही सॅटिस्फाय असता.
आणि तुमची अपेक्षा नसते कुठल्या व्यक्तीकडनं की त्या व्यक्तीने सुद्धा आपल्याशी प्रेम करावं. कारण जिथे अपेक्षा आहे तिथे दुःख होतं आणि तिथे कंडिशन्स येतात. म्हणून कधीही अनकंडिशनल लवमध्ये जर तुम्ही ऑपरेट करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला सेल्फ लवमध्ये ऑपरेट करावं लागेल. जेव्हा तुम्ही सेल्फ लवमध्ये ऑपरेट करता त्यानंतरच तुम्ही अनकंडिशनल लव करू शकता. अनकंडिशनल लव कसं असतं की एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणं, दॅट्स फाईन. आणि त्या व्यक्तीसाठी जर तुम्ही काही करू इच्छिता, तुम्ही त्या व्यक्तींना हेल्प करू शकता, जिथे गरज आहे तिथे तुम्ही त्यांना मदत करू शकता. मग ती मॉरल सपोर्ट असो, फायनान्शियल सपोर्ट असेल, जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने. कुठलीही रिटर्नची अपेक्षा न करता की त्या व्यक्तीने आपल्याशी बोललं पाहिजे, आपल्यासाठी टाईम दिला पाहिजे, ही 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 कंडिशनच नसली पाहिजे. कारण अनकंडिशनल लव इतकं सुंदर आहे. त्याचं फिलिंग म्हणजेच काय की तुम्ही एक परिपूर्ण व्यक्ती आहात. तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीची गरज नाही आहे. भले तुम्ही दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असाल पण याचा अर्थ असं नाही आहे की तुम्ही त्या व्यक्तीशिवाय अधुरे आहात. ही जी फिलिंग येते ना तिथेच कंडिशनल लव येतं. सो जेव्हा तुम्ही अनकंडिशनल लवमध्ये जेव्हा तुम्हाला प्रेम करावंसं वाटतं त्याच वेळी समजायचं की तुम्ही सेल्फ लवमध्ये आहात. सेल्फ लवचं उदाहरण तुम्हाला सांगते मी की जसं मी गाणं गात होते स्टार्टिंगला तर त्याच्यामध्ये स्टार्स लोक आहेत. मोस्ट ऑफ आपण बघतो त्या व्यक्तींना की असं बोलतात ते की मला हे हवं आहे, माझी मर्जी, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे. तर हा मीपणा नाही आहे. यामध्ये ते लोक ऑलरेडी सेल्फ लवमध्ये ऑपरेट आहेत की त्यांना काय हवं आहे या बाबतीत ते क्लिअर आहेत आणि त्यांना जे हवं आहे त्याच दृष्टीने ते वागतात, तशा पद्धतीने वागतात. म्हणून त्यांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या त्यांच्या लाईफमध्ये मिळतात. सो तुम्हाला का मिळत नाही किंवा मला का मिळत नव्हत्या, तर मी पण सेम करत होते. कंडिशनल लव, मला हे पाहिजे तर समोरच्या व्यक्तीने असं केलंच पाहिजे. किंवा मी दुसऱ्यांकडनं अपेक्षा करत होते की त्या व्यक्तीने माझ्यावर का प्रेम केलं पाहिजे, माझ्या मिस्टरांनी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे, माझ्या घरच्या व्यक्तींनी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. कशासाठी? तुम्ही एकटे परिपूर्ण आहात. जसं मी नेहमी सांगते माझ्या कार्ड्समध्ये जेव्हा साईबाबांचं रीडिंग येतं की तुम्ही ब्रह्मांड आहात. यू आर होल थिंग. तुमच्याकडे सगळं आहे. पण तुम्ही अर्धे आहात असं विचार करताय आणि समोरच्या व्यक्तीकडे तुमचं जे म्हणजे म्हणतात ना की जे गोष्टी तुमच्याकडे नाही आहेत त्या गोष्टी तुम्ही समोरच्या व्यक्तीकडे बघता, अट्रॅक्ट होता, याला प्रेम म्हणत नाहीत. याला कंडिशनल म्हणजे बोलतात ना की कंडिशनल लव म्हणतात. अनकंडिशनल लव म्हणजे कसं असतं की तुम्ही परिपूर्ण आहात पण समोरचा व्यक्ती नाही आहे. मग तुम्ही त्यासाठी त्याला सहाय्यक बनता, त्याच्याकडनं कुठलीही अपेक्षा न करता त्याला नेहमी प्रोव्हाइड करत राहता. याला आपण अनकंडिशनल लवमध्ये ऑपरेट करणे बोलतो. आणि जगामध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट कोणती तर अनकंडिशनल लव. म्हणूनच आई आणि मुलांचं नातं जे आहे म्हणजे मुलगा म्हणजे इथं जेंडर नाही आहे, मुलगा मुलगी दोन्हीही, आई आणि मूल असं म्हणते मी म्हणजे प्रॉब्लेम नको. आई आणि मूल यांचं नातं सर्वश्रेष्ठ का मानलं जातं? कारण त्यांच्यामध्ये कंडिशनल लव नाही आहे, अनकंडिशनल लव आहे. म्हणून त्या गोष्टीला जास्त आपण उचलून धरतो कारण ती खूप प्युअर गोष्ट आहे. म्हणून आपण त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतो. प्रत्येक जणाला आईची गरज भासते कारण अशी एखादी व्यक्ती आपण दुसरीकडे शोधत असतो की म्हणजे ऑब्व्हियसली लहानपणी आपण डिपेंडच असतो. मी पण डिपेंडच होते माझ्या आईवडिलांवर, अजूनही आहे की अजूनही असं वाटतं की हां मला इथे प्रॉब्लेम आला तर मी आईला फोन करते की आई मी काय करू. एक जो मॉरल सपोर्ट असतो आईवडिलांचा तो लागतोच. पण जेव्हा तुम्ही सेल्फ लवमध्ये ऑपरेट करता तेव्हा तुम्ही इतरांकडनं अपेक्षा करणं सोडून देता आणि स्वतःकडनं अपेक्षा ठेवता. जेव्हा आपण इतरांकडनं अपेक्षा ठेवत नाही तेव्हा तुम्हाला अपेक्षाभंगाचं दुःखच होत नाही आणि तुम्ही एकदम शांत मनस्थितीमध्ये असता. सो म्हणूनच मला नेहमी असं वाटतं ना की प्रत्येकाने सेल्फ लवमध्ये ऑपरेट केलं पाहिजे. जेव्हा आपण विचार करतो की मला इतका त्रास होतो आहे, मी किती प्रयत्न केले तरी काही होत नाही आहे, मला अशी व्यक्ती पाहिजे की ज्याच्यामुळे माझं लाईफ सुधारेल किंवा माझं लाईफ चांगलं होईल,
गाईज, तुमचं लाईफ तुम्ही स्वतः सुधारता. तुमच्या लाईफमध्ये जे काही अप्स अँड डाऊन्स येतात ते तुमच्या स्वतःच्या गोष्टींमुळे येतात, तुमच्या स्वतःच्या निर्णयांमुळे येतात. अपेक्षा नेहमी स्वतःकडनं करा. कारण जशी कंडिशन माझी होती काही म्हणजे 1 वर्षापूर्वी असं म्हणू, काही नाही पण काही वर्षांपूर्वी जशी माझी कंडिशन होती की मी पण अशीच अपेक्षा करायची की कोणीतरी येईल आणि माझं लाईफ छान होऊन जाईल, कोणीतरी व्यक्ती येईल की ज्याच्यामुळे माझं लाईफ खूप छान होऊन जाईल, मला पैसा मिळेल, मला प्रसिद्धी मिळेल, मला चांगलं घर मिळेल किंवा चांगली सोबत मिळेल, असं विचार आपल्या डोक्यामध्ये सारखे यायचे. तेव्हा मला समजलं की ज्यांना गुरु मानते मी, अशा 2-3 लेडीज आहेत त्यांना मी फॉलो करते. तेव्हा त्यांच्या व्हिडिओजमधनं मला समजायला लागलं की अरे, स्वतःकडनं अपेक्षा का नाही करत आहे आपण इतरांमध्ये का लक्ष देतो आहे? आपल्या स्वतःमध्ये एवढं पोटेन्शियल आहे तर मग आपण ते का नाही बाहेर काढायचं? कारण आधी तर मी अशी नव्हते, मग आता का डिपेंड व्हायला लागले? सो जेव्हा मी स्वतःला कंपेअर करायला लागले स्वतःशी, तेव्हा मला लक्षात यायला लागलं की अरे, आत्ता आपलं कुठं चुकतं आहे. मग तिथनं स्वतःला बकअप करणं, स्वतःला त्या गोष्टींपासून परावृत्त करणं, ज्या गोष्टी आपण करायची सवय झालेली होती, डिपेंड राहायची सवय झाली होती. सो पहिलं पाऊल असतं तुमचं की इंडिपेंडेंट होणं, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करणं आणि पीस ऑफ माइंड तुमच्या मनामध्ये निर्माण करणं. जेव्हा तुम्ही या गोष्टी करता त्यानंतर तुम्ही सेल्फ लव्हमध्ये ऑपरेट करायला लागता. आणि जेव्हा तुम्ही सेल्फ लव्हमध्ये ऑपरेट करता तेव्हा तुमच्या लाईफमधनं दुःख हा जो भाग आहे तो जवळजवळ मायनसच व्हायला सुरुवात होते. आणि जेव्हा तुम्ही सेल्फ लव्हमध्ये पूर्णपणे ऑपरेट करायला सुरुवात होता तेव्हा तुमच्या भोवती तुम्हाला जे हवं आहे त्या गोष्टी तुम्हाला मिळतात. नेम मिळतं, फेम मिळतं, तुमचं काम छान होतं, तुमचे रिलेशनशिप सुधारायला लागते. जेव्हा आपण स्वतः चेंज होतो त्याचवेळी आपलं जग चेंज होतं. कारण कोणीही येऊन तुम्हाला वाचवत नसतं. तुमची मदत जेव्हा तुम्ही स्वतः करता तेव्हाच तुम्हाला कोणीही येऊन मदत करतं. सो पहिल्यांदा लक्षात ठेवा, सेल्फ लव्हमध्ये ऑपरेट करा आणि त्यानंतरच तुम्ही अनकंडिशनल लव्हमध्ये जाऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही अनकंडिशनल लव्हमध्ये ऑपरेट करायला लागता तुमचं आयुष्यच बदलून जातं. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला एवढं प्रेम देता तेव्हा गॉडसुद्धा तुम्हाला इतक्या ब्लेसिंग्स देतो तुमच्या लाईफमध्ये की तुम्ही विचारही करणार नाही. तुमचं लाईफ किती वरती गेलं आहे, तुम्ही किती पुढे गेला आहात. म्हणजे जर तुम्हाला खूप छान सक्सेस हवा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा सेल्फ ॲनालिसिस करायला लागेल आणि सेल्फ लव्हमध्ये ऑपरेट करायला लागेल. सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला एक म्हणतात ना की भक्कम करावा लागेल आणि याला सेल्फ लव्ह असं म्हणतात. सो एकच गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सेल्फ लव्हमध्ये ऑपरेट कराल तेव्हा तुमचं अनकंडिशनल लव्हमध्ये तुम्ही ऑपरेट करायला लागू शकाल. ती तुमची चॉईस आहे. आणि जर तुम्हाला एखादा व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये हवा असेल तर तुम्हाला अनकंडिशनल लव्ह केलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही अनकंडिशनल लव्हमध्ये ऑपरेट करायला लागता, इतरांकडनं काही अपेक्षा न करता, तेव्हा देव पण तुम्हाला देतो जे तुमची अपेक्षा नाही त्यापेक्षा जास्त. सो एकच सांगते की प्रेमाची परिभाषा जी आहे ते प्रत्येकाने आपापली ठरवतातच. पण तरीही जर तुम्ही सेल्फ लव्हला महत्त्व दिलं, सेल्फिशनेसला नाही, सेल्फ लव्हला जर तुम्ही महत्त्व दिलं तर तुमच्या लाईफमध्ये अनकंडिशनल लव्ह येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या सगळ्या विश फुलफिल होतात जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता, इतरांवर प्रेम करता, इतरांमध्ये तुमच्या एक बोलतात ना की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर जगामध्ये प्रेम वाटणं. कारण प्रेम कधीच विकत घेता येत नाही. त्यामुळे प्रेम देणं हा सगळ्यात म्हणतात ना की सगळ्यात महत्त्वाचं दान कोणतं असेल तर प्रेम असेल, ज्यामध्ये कुठलीच अपेक्षा नसते. अनकंडिशनल लव्ह जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला द्याल त्याचवेळी लक्षात ठेवा की तुम्ही सगळ्यात मोठे दानशूर असाल. कारण जगामध्ये प्रेम ही गोष्ट जी आहे ना ती कुठेच मागून मिळत नाही आणि विकत मिळत नाही. त्यामुळे पहिल्यांदा सेल्फ लव्हमध्ये ऑपरेट करा, नंतर तुम्ही अनकंडिशनल लव्हमध्ये ऑपरेट करू शकता आणि त्यानंतर जर तुम्ही अनकंडिशनल लव्ह सगळ्यांमध्ये पसरवायला सुरुवात केली
प्रत्येकावर तुम्ही प्रेम करू शकला तर तुमच्यासारखं सुखी या जगामध्ये कोणीच नसेल. सो थँक्यू सो मच. मी तुम्हाला आय होप बोर केलं नसेल. माझी जी प्रेमाची कन्सेप्ट आहे ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जर या गोष्टीवर पुढे जायचं असेल तुम्ही नक्की जाऊ शकता. यामधनं जर तुम्हाला काही घेता आलं तर तुम्ही नक्कीच घ्या. आणि जर तुम्हाला सेल्फ लवचा कोर्स करायचा असेल तर तुम्ही माझ्याकडे करू शकता. कारण मी पूर्ण तुम्हाला सांगते की सेल्फ लवमध्ये ऑपरेट कशा पद्धतीने करायचं, सेल्फ डिसिप्लिनमध्ये कसं यायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी करेन. आणि या गोष्टी ज्या मी माझ्या लाईफमध्ये फॉलो करते त्याच्यावरनं मी कोर्स केला आहे. कारण ज्यावेळी मी प्रॉब्लेममध्ये होते त्यावेळी या गोष्टी मी शिकले आणि त्याच गोष्टींचा मी कोर्स बनवला आहे. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटतं की सेल्फ लवमध्ये ऑपरेट केलं पाहिजे तर प्लीज कॉन्टॅक्ट मी. थँक्यू सो मच. बाय बाय.